जूही ने मुझे देखा और मुझ पर हंसने लगी। मेरे माथे पर मधुमक्खी के डंक का बहुत बड़ा निशान था। मैं बदसूरत हो जाऊंगी और असल में यही। हे एव्हरीबडी, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मजेत आहे. तर आता ब्लॉग खूप दिवसानंतर स्टार्ट होते. घरामध्ये ना खूप सारे पाहुणे आलेले होते. त्यात माझ्या सासऱ्यांचं जरा डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, त्याच्यामुळे नाही का असं घरामध्ये असं जरा वातावरण कसं नाही का, पाहुणे असल्यामुळे नाही का मला जास्त कुकिंग खूप करावं लागायची आणि शूट करता येत नव्हतं, कॅमेरा हातात घेता नव्हता येत जास्त, कारण कामच इतका पिट्ट्या पडत होता ना कामांचा की मला जास्त काही हेच नव्हतं करत. त्यात माझ्या मामी ॲडमिट होतं दवाखान्यामध्ये, त्यांचा डबा देणं वगैरे. तर मी इतकी कुकिंगमध्ये जाम झाली होती ना की सकाळी 7-8 पासून कुकिंगला लागायचे, 11 वाजेपर्यंत कुकिंग संपायचं, डबा देणं, जेवायला देणं, भांडे आवरणं, आणि दुपारी मग आपले कपडे वगैरे धुणं वगैरे, आणि बाकी स्वतःकडे लक्ष द्यायला तर वेळच नव्हती अजिबातच. मी तर ॲब्रोसुद्धा आज सकाळी केले, आणि ॲज यू गाईज नो की ॲब्रो मी स्वतःच करते. मी पार्लरला जातच नाही, या गोष्टी मी स्वतःच करत असते माझ्या. आणि झालं काय की आता ना सगळे पाहुणे वगैरे गेले, पण मग आता हळूहळू मी रुटीनवरती येते ना सगळी शूट करायला वगैरे. आणि काही असे छोटे छोटेच व्हिडिओ जे माझ्याकडनं रेकॉर्ड झालेले होते तेच मी ब्लॉगला टाकत होती. पण मी आता प्रयत्न करते की आता हळूहळू टाकूयात ब्लॉग म्हणून. आज आहे 3 जून, आणि 3 जूनला मी व्हिडिओ रेकॉर्ड करते. काल खूप सारा पाऊस झाला आमच्या नाशिकमध्ये, आणि म्हणजे पहिला पाऊस होता, एवढा काही खूप जोरात नाही, पण विजा कडकडल्या, थोडेसे डबके साचले. छान झाला, बरं वाटलं जरा, आणि थंडावा निर्माण झालाय आता जरा वातावरणामध्ये. आता काही ढग एवढे दिसत नाही मला नाही वाटत आज पाऊस येईल, पण काल झाला चांगला पाऊस संध्याकाळच्या टायमिंगला. त्यात स्पृहाला नवीन क्लास जॉईन केलेला आहे, त्याच्यामुळे स्पृहाला मला संध्याकाळी क्लासला पण सोडायला जावं लागतं आणि 8ला घ्यायला जावं लागतं. त्याच्यामुळे होतं काय की मी फुल बिझी झालेली आहे आता कुकिंग, आणि त्याच्यामध्येच आता ते आता सगळे पाहुणे वगैरे गेले आमचे. सासऱ्यांना बरं वाटतं आता, मामींना बरं वाटतं, मामी पण आपण डिस्चार्ज मिळाला, त्या पण घरी गेल्या. तर आता मी रिलॅक्स झाली जरा. घरातले कामं, काल तर मी किचन वगैरे साफ केला. मी तुम्हाला दाखवते माझं किचन जे चिपकवलेलं होतं का, ते काल मी 1 वाजेपर्यंत, जशी उठली आहे तशी 1 वाजेपर्यंत मी ते घासतच बसली, आणि मी तो किचन क्लीन केला. तरी पण थोडंसं बाकी माझं पूर्ण निघालं नाही. पण एनिवेज, तर आज संघर्ष चतुर्थी असल्यामुळे ना मी उपवास धरलाय, आणि आज साबुदाणाच भिजत टाकलाय. म्हटलं स्पृहाला पण साबुदाणा देऊयात, बिकॉज तिला आवडतो, तिच्यासाठी फिक्का बनवावा लागतो, आमच्यासाठी तिखट बनवावा लागतो. तर मी आता साबुदाण्याची तयारी करते. हे बघा, मी बटाटे इथं सालले आहे, आणि आता ते कट करते आणि बनवते. आणि नंदनबाईंच्या घरून वानोळा आला होता, थोड्याशा शेंगा आल्या त्या 1-2 किलोच्या. तर त्या शेंगा काल मी अशा थोड्याशा ठेचल्या, आणि म्हटलं आता उकडू, म्हटलं मिठामध्ये, आम्हाला उकडलेल्या फार आवडतात, आणि स्पृहाच्या पप्पांना पण उकडलेल्या फार आवडतात. तर मग उकडून टाकल्या बऱ्यापैकी, थोड्याशा पावशेर कशा उकडवल्या मी मीठ टाकून. तर सकाळी उठल्यापासून तेवढं केलं, घरं झाडले, आणि कपडे धुवायचे बाकी. कपडे कमी दिसत आहेत, मला वाटत नाही आता बघू. मशीन खूप मोठं आहे माझं, आणि एवढेसे कपडे टाकायला मला वेगळं वाटतं जरा, त्याच्यामुळे मी आता काही कपडे टाकणार नाही आहे तेवढे. आता साबुदाणा बनवून घेते, आणि ब्लॉगची सुरुवात ना खूप दिवसानंतर करते, खूप दिवसानंतर शूट करते मी. आणि मग म्हटलं आता असला स्टार्ट करून देऊयात, आणि माझ्या काय प्रॉब्लेम्स होते व्हिडिओ शूट करण्यामागे तर ते तुम्हाला सांगून देऊयात. तर इकडे बघा, इथे केलंय मी, इथं बघा शेंगा उकडवलेल्या आहेत, यू कॅन सी. इंडक्शनवरतीच केला होता, आणि ना दाखवते तुम्हाला की साबुदाणा भिजत टाकलेला आहे. हेअर वॉश करायची मला. हेअर वॉश मी आता संडेलाच केले होते बरं का. तर आज आज वेन्सडे आहे, तरी पण माझे हेअर्स काय माहिती फार खाज येते माझ्या केसांमध्ये, काय माहिती काय होतंय. म्हणजे मी खूप धुळीमध्ये ना काल गेली होती बरं का. काल ना विदाऊट स्टोल बांधता मी स्टूहाला सोडायला गेले होते ट्युशनला, तिकडून येताना बी तशीच आली. मे बी धूळ उडाली वाटतं, मला असं वाटतं, आणि त्याच्यामुळे मग माझ्या डोक्यामध्ये खूप खाज येते. बघू, मी आज ना सकाळी आंघोळ तर केली आहे, पण मी पुन्हा आता दुपारनंतर पुन्हा एकदा आंघोळ करून घेईल, हेअर वॉश छान हेअर वॉश करून घेईल मस्तपैकी. चला तर मग आई, तुम्हाला सगळ्यांना संघर्ष चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आई हो, तुम्हाला हा ब्लॉग ना खूप संघर्ष चतुर्थी होऊन गेल्यावर बघायला मिळेल एनिवेज. चला तर मग, व्हिडिओ काही संपलेला नाही आहे, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायला विसरू नका. टिल देन स्टे ट्यून गाईज. साबुदाणा टाकलाय, आमच्या दोघींसाठी टाकलेला आहे म्हणून जरा जास्त टाकलाय, दुसरं काही खायचं नाही आहे, तेच टाकलाय. आणि आता बटाटे मस्त उकडवते आणि बनवते. एव्हरीवन, तर ना स्पृहाला मी आता ट्युशनला, तिच्या क्लासेसला सोडून आली. 2 क्लास लावले तिला, लागोपाठ 2 क्लास आहे तिचे, त्याच्यामुळे ना मग 8 वाजताच मला तिला घ्यायला जावं लागतं. आणि सध्या वातावरण पावसाचं झालेलं आहे, तर कधी रेनकोट घालून जायचं, कधी रेनकोट न घालून जायचं, तसंच कमी पाणी असलं तर भिजत जायचं. तर तसंच चालू आहे. आता राहिले 15 मिनटं मला तिला घ्यायला जायचं आहे.
तर मी आता लसूण सोलून ठेवला आहे आणि आता भाजीची तयारी करायची. आज बनवायची आहे भेंडीची भाजी. आणि भेंडीची भाजीचं रिझन असं की स्पृहा पण छान खाते आणि तिच्या पप्पांना पण आवडते, त्याच्यामुळे मी भेंडीची भाजी करायला काही प्रॉब्लेम नाही. आज संकष्टी चतुर्थी, उपवास सोडायचा आहे, पण मला थोडी भूक लागली होती आणि साबुदाणा खिचडी उरली होती जरा, तर मी ती खाल्ली आहे. म्हणजे माझा तो उपवास सोडायला भरपूर टाईम आहे. तसं पण संकष्टी चतुर्थीला चंद्र निघाल्याशिवाय उपवास सोडत नाही. तर बघूयात आता, तसं पण मला तेवढ्यात भूक नाही लागणार आहे. बघूयात, जसं जेव्हा भूक लागेल मी तेव्हा जेवेल. एनिवेज, तर आता जस्ट लसूण सोललाय आणि भेंडी कापून ठेवते आणि मग निघते तिला आणायला. हे बघा, आणि मी तुम्हाला सांगायचंच राहिलं की ह्या कच्च्या केळीना अर्धा डझन आल्या होत्या. मी मागवल्या होत्या ऑनलाईनच मागवल्या होत्या. तर त्या दोन उरून ठेवल्या. मी म्हटलं आता चिप्स बऱ्यापैकी झाले, एवढ्यामध्ये इनफ आहे आमच्यासाठी, तर ह्या पिकू देऊ म्हटलं, आणि पिकल्यावर स्पृहा खाईल माझी. थोड्या पिवळसर व्हायलाच लागल्या आहे तशा पण त्या, तर मग म्हटलं जाऊ द्या, स्पृहाला खाऊ द्या. आणि आता ना एक कैरी पण मागली होती, जी मी आता खाल्ली बरं का साबुदाण्यासोबत, आणि एवढा लसूण सोलून ठेवलेला आहे. लसूण खायला पण कामा येतो आणि भाजीला पण कामा येईल म्हणून. आणि स्पृहाला ट्युशनला जायच्या आधी ना बर्बनचं बिस्किट पुढं फोडून दिलं होतं बरं का, तिने 2 बिस्किट खाल्ले. आणि आता हे बघा, प्लॅन आहे की भेंडीची भाजी बनवायची मस्त कोरडी, आणि पालकचे भजे बनवूयात, असा माझा प्लॅन आहे आज. तसं पण उपवास सोडायचा असल्यामुळे स्पृहाच्या पप्पांचा पण उपवास आहे, माझा पण उपवास आहे, तर बनवूयात म्हटलं पालकाचे भजे आणि भेंडीची भाजी, चपाती वगैरे बनवूया. भात बनवायचा काही प्लॅन नाही आहे, पण जर वाटलं तर बनवून टाकेल. हे पण सगळं ऑनलाईन, सध्या मला भाजीपाला आणायला जायला वेळच नाही आहे.